राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताची गुप्तचर संस्था रॉ या संस्थांमुळे भारतातील धार्मिक स्वातंत्र्य कमी झाले असा आरोप अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने केलाय। या आयोगाने दोन्ही संस्थांवर निर्बंध घालण्याची मागणी सुद्धा केली आहे। आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकन आयोगाने आपल्या 2026च्या वार्षिक अहवालामध्ये ही शिफारस केलेली आहे। आपण सविस्तर पाहूयात। आरएसएस आणि रॉवर बंदी घाला, अमेरिकन आयोगाची ट्रम्प यांच्याकडे मागणी। भारताची प्रतिमा डागाळण्याचा आयोगाचा जाणीवपूर्वक प्रयत्न। अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने ट्रम्प सरकारला भारतातील हिंसाचाराच्या विविध घटनांबाबत एक अहवाल दिला। या वार्षिक अहवालामध्ये भारत विरोधी अत्यंत टोकाची भूमिका घेतली आहे। या अहवालामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारताची गुप्तचर संस्था रॉ यांच्यावर निर्बंध लादण्याची शिफारस करण्यात आली आहे। या अहवालावर भारताकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी भारताने हा अहवाल पूर्वग्रह दूषित आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं सांगत अनुल्लेखाने हा अहवाल फेटाळला। अमेरिकन ट्रम्प सरकारने भारताशी असलेल्या शस्त्र विक्री आणि व्यापार धोरणांवर पुनर्विचार करण्याचं आवाहन या अहवालातून केलंय। तर या अहवालामध्ये काय आरोप आहेत ते आपण पाहूयात। भारतामध्ये धार्मिक अल्पसंख्याकांची स्थिती खालावली आहे। विविध राज्यातील धर्मांतर विरोधी कायद्यांवर आयोगाची टीका। जातीय दंगलींसाठी विहिप आणि आरएसएस जबाबदार। हा आयोग नेमका काय आहे तेही आपण पाहूयात। 1998 मध्ये अमेरिकन काँग्रेसने या आयोगाची स्थापना केली। हा आयोग जगभरातील धार्मिक स्वातंत्र्यावर लक्ष ठेवतो। अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अमेरिकन काँग्रेसला आणि परराष्ट्र मंत्रालयाला सूचना देतो। तर या आयोगाच्या सूचना मानणं अमेरिकन सरकारसाठी बंधनकारक नाहीये। भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वी देखील अशा अहवालांना केराची टोपली दाखवली आहे। भारत हा 1,200 अब्ज लोकांचा देश आहे। येथे सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात। भारताची बहुसांस्कृतिक चौकट समजून घेण्यास हा आयोग अपयशी ठरला। केवळ काही घटनांचं चुकीचं सादरीकरण करून भारताची प्रतिमा डागाळण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे। भारत सरकारने या आयोगाच्या पथकाला भारतात येण्यासाठी व्हिसा देण्यास सातत्याने नकार दिलाय। याआधी देखील भारताने परदेशी आयोगांना देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचा इशारा दिलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।